जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सोलापूरच्या ऐतिहासिक मोहरम उत्सवात 51 पेटत्या मशालींचा दिमागदार जुलूस, इमाम हुसेन आणि 12 इमाम सवारींच्या मिलनाने भाविक भारावले। दिनांक 26 जून 2026 उर्दू दिनदर्शिकेनुसार 10 मोहरमच्या पवित्र दिवशी सोलापूरच्या ऐतिहासिक मोहरम उत्सवाला भक्ती, परंपरा आणि उत्साहाची अनोखी किनार लाभली। पहाटे तसेच रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास इमामे हुसेन आणि 12 इमाम यांच्या सवारींसह 51 पेटत्या मशाली, धावणारे तरुण आणि पारंपरिक वेशभूषेतील घोडेस्वार यांच्या सहभागातून निघालेल्या प्रतिकात्मक मशाल जुलूसाने शहरातील वातावरण धार्मिक उत्साहाने भारावून गेले। करबला येथे हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांनी अन्यायाविरुद्ध दिलेल्या लढ्याची आठवण जिवंत ठेवणारा हा मशाल जुलूस दरवर्षी 10 मोहरम रोजी काढला जातो। करबलाच्या मैदानात युद्धप्रसंगी मशाली आणि घोड्यांचा झालेला वापर तसेच त्या काळातील युद्ध स्थितीचे प्रतिकात्मक दर्शन या जुलूसातून घडविले जाते। शनिवार पेठेतील सवारींच्या मूळ ठिकाणाहून प्रारंभ झालेला हा जुलूस भारतीय चौक मार्गे जोड बसवना चौक येथील सकीना तालीम दर्ग्याकडे पोहोचला। तेथे धार्मिक विधी पार पाडल्यानंतर जुलूस पुन्हा भारतीय चौकात आला। याच ठिकाणी इमामे हुसेन आणि 12 इमाम यांच्या सवारींचे भावपूर्ण मिलन पार पडले। हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती। त्यानंतर दोन्ही पंजांचा जुलूस 12 इमाम चौक, विजापूर वेस, माणिक चौक, आसार मैदान, पाणीवेस तालीम, लक्ष्मी मार्केट, पंचकट्टा मार्गे मलंगशाह दर्ग्याकडे रवाना झाला, जिथे पारंपरिक धार्मिक विधीनंतर सवारींचे विसर्जन करण्यात आले। मशाल जुलूसाच्या मागोमाग गोडमिठ्ठे सवारीचाही जुलूस अत्यंत भक्तिमय वातावरणात काढण्यात आला। या जुलूसामध्ये पवित्र मक्का, मदिना तसेच इतर धार्मिक स्थळांच्या आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या। या देखण्या प्रतिकृतींनी भाविकांसह उपस्थित नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आणि जुलूसाचे प्रमुख आकर्षण ठरल्या। यंदा 51 पेटत्या मशालींच्या जुलूसासंदर्भात सुरुवातीला सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने परवानगी नाकारली होती। मात्र या परंपरेचे धार्मिक महत्त्व आणि भाविकांच्या भावना लक्षात घेऊन मोहरम कमिटीचे अध्यक्ष मुसा मुर्शद, खालिद चंडरकी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांची भेट घेत परवानगीची विनंती केली। त्यानंतर आवश्यक अटींसह 51 मशालींच्या जुलूसास परवानगी देण्यात आली। या पाठपुराव्यासाठी शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष गफूरदादा शेख यांनीही विशेष प्रयत्न केले। मोहरम कमिटीचे अध्यक्ष हाजी मकबूल मोहोळकर यांच्या नेतृत्वाखाली हाजी शकील मौलवी, इक्बाल दुर्वेश तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उत्सव शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता। तसेच आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून अग्निशमन दलाचे वाहनही घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आले होते। धार्मिक परंपरा, सामाजिक सलोखा आणि शिस्तबद्ध आयोजन यांचे दर्शन घडविणारा सोलापूरचा मोहरम उत्सव यंदाही हजारो भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला।